रेपोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून करत आहोत. निश्चितपणानं ग्रामस्थांचं योगदान होतं आणि म्हणूनच पुन्हा एकदा एक यशस्वी असं आयोजन या पर्वामधलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. निश्चितच या सर्वच प्रीमियर लीग करता बऱ्याचशा योगदात्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता भरीव असं योगदान आलेत. पहा, या रेपोली प्रीमियर लीग करता यावर्षीच्या स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातून या अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीज आपण पाहताय, अरुणा चषक ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाले ते रघुनाथजी बेंदुगडे, त्याचबरोबर ती श्री अरुणा संतोष वागोस्कर यांच्या माध्यमातून हे ट्रॉफीज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तर सन्माननीय सुनीलजी जांभरे ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं भरीव असं योगदान या स्पर्धेकरता आलं आहे. सन्माननीय विलासजी अव्वाद ज्यांच्या माध्यमातून 2,000 रुपयांचं योगदान आपल्याला पाहायला मिळते. वासुदेवजी जांभरे यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं योगदान, तर रामजी अव्वाद यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं अव्वाद योगदान, तर राकेशजी बोस्तेकर यांच्या माध्यमातून 2,121 रुपयाचं योगदान आले. राजाजी बेंदुगडे यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं योगदान आले. तर सिद्धेजी शिगवण यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं योगदान, शंकरजी जांभरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं योगदान आले. दत्ता कडू यांच्या माध्यमातूनही 500 रुपयाचं योगदान आले. श्री बाबू अवाद यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता लागणारे सर्व जे चेंडू होते ते बॉल बॉक्स त्या ठिकाणी प्रदान करण्यात आले. तर श्री शंकरजी शिगवण यांच्या माध्यमातूनही हे मैदान ज्या पद्धतीने त्यांनी आपल्याला दिले, उपलब्ध करून दिले, त्यांचंही खूप सारे योगदान. आणि सन्माननीय अध्यक्ष राकेशजी बोस्तेकर यांच्या माध्यमातून आज संपूर्ण दिवसभर या स्पर्धेकरता शीत पेयजल जी पाण्याची व्यवस्था केली आहे त्यांचं देखील खूप खूप योगदान. आणि 2,121 रुपयाचं त्यांच्या माध्यमातून रोख योगदानही आपल्याला या स्पर्धेकरता लाभलं आहे. पुन्हा एकदा या सर्व योगदात्यांचं मी आभार व्यक्त करतो. आमच्या संपूर्ण रेपोली प्रीमियर लीग कमिटीच्या माध्यमातून असंच पाठीशी उभे राहा. निश्चितपणानं याहीपेक्षा मोठं आयोजन आपण सलाबतप्रमाणे निश्चितपणाने करूया. या ठिकाणी आपण सर्वप्रथम आजच्या दिवसात जे या स्पर्धेकरता पंच लाभले ते आमचे जितू अंपायर, ज्यांना या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करणार आहोत. त्यांना विनंती असेल कृपया आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. सिद्धेश शिगवण यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. आपले पंच जे या स्पर्धेकरता लाभले, जितू सर या, जितू सर, सिद्धेशजी शिगवण यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. जितू सर आपण बॅक स्टेजला असाल तर कृपया या आणि हा सन्मान त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे. या ठिकाणी जितू सर संपूर्ण स्पर्धेकरता पहा मित्रांनो, अगदी खूप सारं ऊन होतं, जवळपास 35 ते 37 डिग्री इतकं टेम्परेचर
शिक्षक आदरणीय शंकरदादा यादव यांना मी विनंती करेन की आपला शुभ हस्ते शुभ सन्मान मिलिंद सरांचा आपण करायचा आहे. महत्त्वाचा माणगावमधील एक आवाज कॉमेंटेटर्स जरा जोरदार टाळ्या झाले पाहिजे सरांसाठी. भरपूर त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे आणि सर मला सुद्धा थोडं तुमच्याकडून आज काय शिकायला भेटलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. चला सर्व खेळाडूंना विनंती असेल जरा आपण यायचंय स्टेजच्या समोर या. हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे. व्यासपीठावरती अगदी मान्यवर बसलेले आहेत. पहा, खेळाडू म्हणजे एक डिसिप्लिन, खेळाडू म्हणजे एक शिस्त आणि ती शिस्त आपल्याकडे असणं गरजेचं आहे. गुलाल आपल्याला उधलायचाच आहे पण कृपया फक्त 2 मिनिटं द्या. यानंतर आपण यूट्यूबवाल्यांचा सन्मान करूयात ज्यांनी दिवसभर तुम्हा आम्हा साऱ्यांना या जगासमोर प्रदर्शित केलं दाखवलं. त्यांना आता आपण पडद्याच्या समोर आणूयात. टेनिस क्रिक इन्फोची टीम म्हणजे आमचे निलेशजी शिंदे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. त्यांना सन्मानित करण्याकरता मी विनंती करतो प्रकाशजी वाडवल यांना. प्रकाशजी वाडवल या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. निलेशजी शिंदे, शिंदे ब्रदर्स तुम्ही पाहताय ज्यांच्या माध्यमातून टेनिस क्रिक इन्फो या यूट्यूब वाहिनीला अगदी माणगाव तालुक्यामध्येच नव्हे तर अगदी माणगाव तालुक्याच्या बाहेरही चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण सन्माननीय रामदासजी ढमाल यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत. डेकोरेटर्स ज्यांनी आज सुमधुर असं काम केलंय, या ठिकाणी एक चांगल्या दर्जाचं आल्हाददायक वातावरण निर्माण केलंय. वीरेंद्र पिसाल यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. रामदास ढमाळ डीजे मास्टर्स प्रतीक याचा आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह ॲज अ सन्मान करत आहोत. यानंतर सन्माननीय रघुनाथजी बेंदुगडे यांचा आपण सन्मान करत आहोत आणि विनंती असेल चेतन या आपल्या शुभ हस्ते आपण रघुनाथजी बेंदुगडे यांचा सन्मान करायचा. यानंतर आपण सुनीलजी जांभरे यांचा सन्मान करणार आहोत आणि त्यांना सन्मान करण्याकरता सुनील जांभरे यांचा सन्मान हरेश यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. हरेश पवार या. यानंतर विलासजी अवाद आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करूयात. अविनाश भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण विलासजी अवाद यांचा त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तदनंतर आपण राम अवाद यांचा देखील सन्मान या कार्यक्रमाच्या प्रसंगी करणार आहोत आणि राम अवाद प्रथमेश वाडवल यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा हा यथोचित सन्मान यानंतर आपण वासुदेव जांभरे यांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करणार आहोत. यानंतर आपण बाबू अवाद या ठिकाणी उपस्थित आहेत का? यानंतर अविनाश भुईर यांना विनंती असेल. यानंतर राकेशजी बोस्तेकर यांचा आपण सन्मान करत आहोत. राकेश अवाद यांना विनंती असेल. राकेश बोस्तेकर रेपोली प्रीमियर लीग 2025 पर्व 5 ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण लीग टाळ्या झाल्या पाहिजे अध्यक्षांकरता असे राकेशजी बोस्तेकर मराठी उद्योजक. यानंतर हो चला यानंतर संघ मालकांचा आपण सन्मान करणार आहोत. मी ज्या संघ मालकांचं नाव घेईन ज्या संघाचं नाव घेईन त्या संघाचे ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी यायचे. टीम एल पी फायटर्स चला या. टीम एल पी फायटर्स सुमेध ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह या. संघ मालक नसतील तर या. सन्मान करतील सुधीर मस्कर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान. यानंतर
एस व्ही फायटर्स ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह एस व्ही फायटर्स आशिष पवार, आपण त्यांना सन्मानित करायचं. या आशिष. एस व्ही फायटर्स. यानंतर 3 एंजल रबी अवाद उपस्थित असतील तर या, आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. 3 एंजल्स. यानंतर सई 11 मारुती बुवा जांभरे, आपण यायचंय, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. समर्थ 11 समर्थ 11 सुमित आवाज या. समर्थ 11 ना माझ्या इकडे. समर्थ 11 समर्थ एंटरप्राइजेस. एस वाय किंग एस वाय किंग एस वाय किंग ओ एस वाय किंग अजय आवाज या. एकाएकी मला वाटलं आज दिवसभर उन्हात खेळलेत म्हणून हिरवे पिवळे झालेत की काय. यानंतर आकृती 11 यश शिंदे, आपण यायचंय. आकृती 11 यश शिंदे आपण सन्मानित करायचं आकृती 11 संघाला. तदनंतर अनबीटेबल वॉरियर्स, ज्यांना बीट केलं सेमीफायनल मध्ये आणि नीट घरात पाठवलं. चला अनबीटेबल वॉरियर्सला समर्थ बेंडुगडे, आपण यायचंय, सन्मानित करायचंय. तदनंतर स्पर्धेला पुरवलेलं वायफाय नितेश मालोरे डीएनएट आणि किरण जांभरे. किरण जांभरे, किरण आहेत का? किरण या. ज्यांनी डीटीपी या स्पर्धेला लागणारे सर्व पुरवले आणि त्यांचा आपण सन्मान करूया. विवेक नाडकर या, आपल्या शुभ हस्ते आपण किरण जांभरेला त्या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. हां हे झालेलं आहे. तर यानंतर आपण कोण बोलणार आहे का? कोणी सांगता करणार आहे का? अध्यक्ष वगैरे कोणी? ओके चला. प्रथम पारितोषिक म्हणजे असतील ती आपण पर्सनली ज्या खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलंय त्यांना वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. म्हणजे या स्पर्धेचा पहिला पारितोषिक असेल तो म्हणजे बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. ज्या गोलंदाजानं आज अक्षरशः साऱ्यांना लावलंय वेड. या स्पर्धेचा रेपोली प्रीमियर लीग सीझन 5 चा बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट कोण असेल? बरीचशी नावं आहेत, बरीचशी नावं समोर येतील, पण नो डाऊट ज्या गोलंदाजांनी साऱ्यांना अक्षरशः वेड लावलंय तो येतोय यश शिंदे, उत्कृष्ट गोलंदाज, रेपोली प्रीमियर लीग सीझन 5. हे पारितोषिक देण्याकरता सुनीलजी टेंबे, कृष्णाजी अवाद या दोन्ही मान्यवरांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. उत्कृष्ट गोलंदाज आरपीएल सीझन 5 यश शिंदे. सुनीलजी टेंबे आणि कृष्णा अवाद यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करत आहोत यशला. यश जो ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज SV फायटर्स या संघाचा. यानंतर अर्थातच उत्कृष्ट फलंदाज, ज्या फलंदाजाने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला, ज्या फलंदाजाने प्रत्येक गोलंदाजावरती अगदी हल्ले चढवले
आणि टीम अर्थातच रेपोली प्रीमियर लीग सीझन 5 आणि या सीझन 5 चा बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. पहा आवाज कुठून येतोय, येत आहे प्रकाश वाडवल, बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. प्रकाश वाडवल ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. मी गोपाल नाडकर आणि तुकाराम वाडवल या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक त्या ठिकाणी वितरित करायचं आहे. तुकाराम वाडवल आणि गोपाल नाडकर, इकडे गोपालजी नाडकर यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज. पहा यानंतर आपण मॅन ऑफ द सिरीज लगेच देऊन टाकणार आहोत, कारण तिसरा चौथा नंबर हातात आल्यावर सगळे फोटो सेशनला जातील. म्हणजे या स्पर्धेचा महत्वाचा किताब अर्थातच रेपोली प्रीमियर लीग आणि रेपोली प्रीमियर लीग 2025 मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय. आवाज जोराने आला पाहिजे. येस इट इज, नो डाऊट सौरभ आवाज ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी रेपोली प्रीमियर लीग 2025. चला मी विनंती करतो नथुरामजी नाडकर, राजेशजी बेंदुगडे यांना आपल्या शुभ हस्ते आपण यायचं आहे आणि ही मॅन ऑफ द सिरीज प्रदान करायची आहे. नथुरामजी नाडकर, राजेशजी बेंदुगडे यांच्या शुभ हस्ते सौरभ अप्रतिम अतिशय प्रभावशाली क्रिकेट आज संपूर्ण मैदानात ज्यांनी खेळलंय, ज्याचं एक्झिक्युशन राहिलंय. एकनाथजी नाडकर स्माइल प्लीज. पहा ही जी वैयक्तिक पारितोषिक आपण प्रदान केली म्हणजे फलंदाज, गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज ज्याचे मानकरी ठरलेत मित्रांनो, लक्ष घ्या. तिन्ही फलंदाज, गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी राहुल स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून तीनही पारितोषिक टी शर्ट असणार आहेत, पण ते उद्या सकाळी तुम्हाला मिळतील, तरी कृपया ते तुम्ही कलेक्ट करायचे कमिटीकडून. चला यानंतर आपण चतुर्थ क्रमांक आणि हे चतुर्थ क्रमांक वितरित करण्याकरता व्यासपीठावरील महादेवजी जांभरे आणि अनिलजी जांभरे यांना विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. चला चौथा क्रमांक अनबीटेबल वॉरियर्स, चतुर्थ क्रमांकाचा मानकरी टीम अनबीटेबल वॉरियर्स रेपोली प्रीमियर लीग 2025 पाचवा पर्वाचा चतुर्थ क्रमांक पटकावलाय अर्थातच अनबीटेबल वॉरियर्सनं. नावात बरंच काही होतं पण हार्ड लक, सेमीफायनल मधून बाहेर पडावं लागलं आणि तदनंतर चतुर्थ क्रमांक. यानंतर अर्थातच या स्पर्धेतला यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्याकरता आपण मान्यवरांना आमंत्रित करूया. विलासजी आवाद आणि नरेशजी नाडकर या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आणि कालुरामजी शिगवण या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. रेपोली प्रीमियर लीग सीझन 5 तृतीय क्रमांकाचा मानकरी एसव्ही फायटर्स संघमालक सुजित जांभरे, विवेक नाडकर तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक डिस्ट्रीब्यूट केले जाते. टीम एसव्ही फायटर्स या संघाला संघमालक 2 ट्रॉफीज आज घरी नेणार. यानंतर या स्पर्धेतला फर्स्ट रनर अप ठरलेला संघ अर्थातच द्वितीय क्रमांकाचा मानकरी आणि ज्याला सन्मानित करण्याकरता मी सन्माननीय रामजी आवाद आणि शंकरजी जांभरे
रामजी अव्वाद आणि शंकरजी जांभरे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. स्पर्धेतला रनर अप ठरलेला द्वितीय क्रमांकाचा अर्थातच मानकरी ठरले टीम समर्थ कृपा एंटरप्राइजेस. समर्थ एंटरप्राइजेस संघाला विनंती असेल या आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्या ठिकाणी स्वीकारायचं आहे. द्वितीय क्रमांक राजेशजी बेंदुगडे यांचा संघ समर्थ एंटरप्राइजेस ज्याचं नेतृत्व केलं प्रकाश वाढवलनं अर्थातच द्वितीय क्रमांकावरती त्यांना समाधान मानावं लागलं. यानंतर मी रघुनाथजी बेंदुगडे राकेशजी भोसतेकर आणि मारुती बुवा जांभरे या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण या स्पर्धेचा राहिलेला अंतिम विजेता रेपोली प्रीमियर लीग 5वं पर्व ज्यानं गाजवलं चॅम्पियन्स ठरली टीम SY सुपर किंग्स. प्रथम क्रमांकाचा मानकरी ज्याला सन्मानित केलं जाईल अध्यक्ष राकेशजी भोसतेकर रघुनाथजी बेंदुगडे मारुती बुवा जांभरे या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते चॅम्पियन्स टीम SY सुपर किंग्स रेपोली प्रीमियर लीग 2025 पर्व 5 आणि या 5व्या पर्वाचा विजेता ठरलेला संघ चॅम्पियन्स ठरलेला संघ प्रथमेश वाडवलनं केलेले या संघाचं नेतृत्व सौरभ अवाद योगेश मोरे यांचा संघ.